नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा हा फार महत्त्वाचा विषय आहे जो सर्वांना RNPS सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. प्रत्येक जण या व्हिडिओची वाट पाहत होते आणि मी सांगताना मला कोण्या संघटनेचं किंवा कुणाचं काय आहे याबद्दल हे मला सांगायचं नाहीये. जे रिअल आहे, जे रिअल फॅक्ट आहे तेच सांगेल. प्रत्येकाने आपापल्या परीने निर्णय घ्यायचा आहे. कोणी संस्था कोणी काही म्हणते म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नये. आपला पैसा आहे, आपलं जीवन आहे आणि आपल्यालाच हे सर्व बघायचं आहे. त्यामुळे आपण हे सर्व बघायचं आणि यामध्ये आज आपण RNPS आणि NPS बाबतच बोलणार आहोत. OPS बद्दल बोलणार नाही, फक्त ते माहितीसाठी दाखवू आपल्याला. RNPS बद्दल आतापर्यंत विकल्प दिले होते 1 वर्ष, नंतर मग आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत वेळ दिली होती. पण आता महाराष्ट्र शासनाने 6 मे 2026 ला जे परिपत्रक निर्मित केलेलं आहे त्यानुसार आपण हे पॉइंट नुसार त्याचे डिटेल्स मध्ये बघूया काय आहे तर. आणि आपण आपल्या वेबसाईट मध्ये याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. एक्सेलची शीट पण दिलेली आहे आणि या ठिकाणी पण ही माहिती मी टाकलेली आहे. ते आपल्याला इथे पाहता येईल. सर्व कंपॅरिझन वगैरे केलेलं आहे. हे एक्सेल शीट आपल्याला वेबसाईटला मिळून जाईल आणि युट्यूबला पण मिळेल. तर याच्याप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन आपण करायचे आणि आपल्याला आपला निर्णय घ्यायचा आहे का काय करायचं आहे. RNPS घ्यायचा आहे का NPS घ्यायचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे किंवा OPS घ्यायचा आहे. हे जे असेल तर ते आपल्याला हे करायचं आहे. आणि यापूर्वी पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं ते आपण बघूया. बरोबर आहे. हा जो शासन निर्णय आहे हा सर्वांनी वाचलेलाच आहे. तर या शासन निर्णयानुसार आपण यांनी जे सांगितलेलं आहे त्या एका मुद्द्यावर आपण थोडं विश्लेषण करू आणि आपण एक्सेलच्या माध्यमातूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही आपली एक्सेलची शीट आहे. मागच्या वेळेस पण मी शीट दिलेल्या होत्या. आता हे पण पूर्ण शीट राहील. याच्यामध्ये आपले कॅल्क्युलेशन आपण टाकून पाहायचे आणि सर्व हे करायचे. हे सर्व वाचून घ्यायचं काय म्हटलेलं आहे तर आता फक्त मी महत्वाचं याच्यामध्ये सांगतो. हे बाकी तुम्ही डिटेल मध्ये बघून घ्यायचं. निवृत्ती वेतन, जुन्या निवृत्ती वेतन जे OPS आहे त्यांना मिळते. त्याचप्रमाणे RNPS मध्ये जर त्यांनी विकल्प दिला असेल तर त्यांना मिळेल. म्हणजे OPS आणि RNPS मध्ये जर यांच्यामध्ये 20 वर्षाची सेवा असेल तर तुम्हाला दोन्हीकडला सर्वसारखा फायदा मिळेल. जे OPS वाल्यांना मिळते तेच तुम्हाला मिळेल. फक्त याची अट आहे 20 वर्षाची. बरोबर आहे. 20 वर्षाच्या आत जर असेल तर कमी मिळेल. जर कमी असेल तर काय होईल का त्या प्रमाणात होईल. समजा असं समजा का 20 वर्षाला समजा 100%, तर समजा एखाद्याची 15 वर्ष सर्व्हिस झाली तर 15ला किती टक्के याच्याप्रमाणे लावायचं. कमीत कमी यांना जर समजा कोणी RNPS मधला असेल तर त्याला कमीत कमी 11,850च्या खाली मिळणार नाही. बरोबर आहे. नंतर काय होईल, कुटुंब निवृत्ती वेतन बद्दल बोलण्यात येईल. तर यामध्ये जसं OPS वाल्यांना जे मिळेल त्याचप्रमाणे NPS वाल्यांना मिळेल. परंतु RNPS ला जर कर्मचारी सेवेत असला आणि त्याचा तो मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना जी रक्कम आहे ती 60% मिळेल. म्हणजे कसं होईल का जर सेवेत असता तर 10 वर्षापर्यंत किंवा वयाची 65 वर्षापर्यंत जे काही आधी होत असेल तोपर्यंत या केसमध्ये काय झालं असतं का यांना पूर्ण पेन्शन, म्हणजे जर कर्मचारी जर OPS मधला सेवानिवृत्त झाला तर त्याला 1,42,000 पेन्शन मिळत होती निवृत्ती वेतन. कुटुंब निवृत्ती वेतन पण त्यांच्या कुटुंबियांना 1,42,000 मिळेल 10 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 65 पर्यंत. बरोबर आहे. आणि नंतर मग याचप्रमाणे काय होईल का जे RNPS चा ऑप्शन घेईल तर त्यांना पहिल्याच दिवसापासून 60% म्हणजे 85,466 मिळेल. म्हणजे जे OPS ला 1,42 मिळत होते तर ते यांना फॅमिलीला किती मिळेल 85,465. आणि दुसरी गोष्ट
निवृत्ती वेतन मध्ये 7 वर्ष सेवानिवृत्त झाल्यावर 7 वर्ष किंवा 65 वर्ष समजा कर्मचारी नंतर मयत झाला असेल, सेवानिवृत्त झाला असेल, अनमयत झाला असेल, तरी 7 वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पूर्ण पेन्शन भेटते आणि 7 वर्षानंतर किंवा वयाची 65 या कर्मचाऱ्याची होईल तर त्यानंतर त्यांना 85,000 मिळाले असते, जे यांना पहिल्या दिवशी मिळते ते यांना कर्मचाऱ्याच्या वयाच्या 65व्या वर्षी किंवा सेवानिवृत्तीपासून 7 वर्षांनी मिळते. तर यामध्ये काय केलाय, हा जो डिफरन्स आहे 10 वर्षाचा आणि 7 वर्षाचा किंवा 65 वर्षाचा, हा इथे विचार न करता सरसकट यांनी जे कुटुंब निवृत्ती वेतनाला 30% जी दिलेली आहे तीच 30% म्हणा किंवा 60%, म्हणजे 30% काय होते, पूर्ण जी रक्कम आहे तिच्या 60% आणि 30%. आता याच्यात काय होतं, जी बेसिक मोठं बेसिक आहे तर त्याच्यावर आपल्याला 30% असते आणि जे अर्ध बेसिक केलं असते त्याला 60%, म्हणजे 1 लाखाच्या 30% म्हटलं म्हणजे 30,000 होईल आणि 1 लाखाच्या निम्मे 50,000, 50,000च्या 60% म्हटलं म्हणजे 5 × 30 म्हणजे 30,000 होईल. कसंही केलं तरी दोन्ही सारखंच आहे, बरोबर आहे. 60% म्हणा किंवा 30% म्हणा, 60% हे शेवटचा जो बेसिक होता त्याच्या 60% आणि कुटुंब निवृत्तीचं जो निवृत्ती वेतन आहे तर त्याच्या निवृत्ती वेतनाच्या 30%, म्हणजे दोन्ही याचं सारखंच येते, फक्त हा आकडा मोठा दिसते 60%चा आणि 30%चा छोटा दिसते, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, आर्थिक अटी व परताव्याचे कंडिशन काय म्हटलेलं आहे. तर आता जे एनपीएस मध्ये असेल तर त्यांना काय होणार आहे का, त्यांची 10%ची अमाऊंट त्यांना मिळेल आणि 14%ची आणि त्याच्यावर जे काही व्याज असेल ते शासन जमा होईल, बरोबर. परंतु आरएनपीएस मध्ये काय होईल, तर तुम्हाला पूर्ण जी अमाऊंट असेल, जे यांना समजा यांच्या केसमध्ये समजा 1,44,00,000 होत आहे तर ह्या यांना पूर्ण जमा करावी लागेल. याच्यातच दुसरा पार्ट काय होईल का, आता 60% आणि हे म्हटलेलं आहे तर याच्यात काय होईल का, त्यांची जी अमाऊंट होती जे काही आली असेल तर त्याच्यापैकी 60% जे आता सेवानिवृत्त होऊन गेलेले आहे, जी आर निघाला त्याच्या आधी समजा सेवानिवृत्त झाले असेल, ज्यांनी 60%ची अमाऊंट घेतली असेल तर ती 60%ची अमाऊंट यांना परत करावी लागेल आणि त्या व्यतिरिक्त जी 40%ची जे त्यांना 40% पेन्शन मिळालं होतं दर वर्षाला दर महिन्याला, तर ते त्यांचे जेवढे वर्ष त्यांनी पेन्शन घेतली असेल ती सर्व रक्कम यांना जमा करावी लागेल. म्हणजे काय होईल का, यांना जेवढे पैसे मिळाले तेवढे आणि ते पेन्शनच्या स्वरूपात जे मिळालं असेल अॅन्युइटीमध्ये 4,000, 5,000, 10,000 रुपये जो काही महिना असेल तर ते प्रमाणे आपल्याला सर्व हे करायचं आहे आणि ज्या तारखेपासून आपल्याला हे पेन्शन सुरू होऊन जाईल. आणि जर आरएनपीएस मध्ये जर कोणी पैसे काढले असेल तर ते पैसे तर भरावेच लागेल आणि त्याच्यावर 10% व्याजाप्रमाणे शासनाला जमा करावी लागेल. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की बा एनपीएस मध्ये आपल्याला पैसे फक्त 14% बद्दलच आपल्याला विचार केला जाईल, परंतु आरएनपीएस मध्ये आपण जर पैसे काढले असेल तर ते व्याजासहित आपल्याला परत करावे लागेल. म्हणजे शासनाने जे तुमचे 10% आणि 14% जे काही असेल ते सर्व तुमच्याकडनं वापस घेईल, बरोबर आहे. आता याच्यातला अजून महत्वाचा प्रश्न, जर राजीनामा दिला असेल तर मिळणार नाही, तर हा कुठेही राजीनामा नाहीच आहे. स्वेच्छानिवृत्ती हा प्रकार वेगळा आहे, राजीनाम्यासाठी काही नाही, बरोबर आहे. निवृत्ती उपदान सर्वांना सारखंच मिळेल, म्हणजे आपण आता जसं विचार करता ओपीएस, एनपीएस आणि आरएनपीएस तर सर्वांना सारखाच मिळेल. सेवा मृत्यू उपदान याच्यात पण सारखंच आहे. रजा रोखीकरण सर्वांना सारखं मिळते. काही काही ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे की त्यांनी आरएनपीएस मध्ये रजा रोखीकरण दाखवलेलं नाहीये, परंतु सर्वांना रजा रोखीकरण मिळेल. रुग्णता निवृत्ती वेतन एनपीएस ला म्हटलेलं आहे, फक्त आरएनपीएस मध्ये म्हटलेलं नाहीये. परंतु काय होईल का, जर 20 वर्षाची सेवा जर केली तर जशी पेन्शन लागू होते तर त्यापुढे जर काही समजा प्रॉब्लेम आला रुग्णता निवृत्ती घ्यायचा तर तेव्हा त्यांना मिळू शकेल, परंतु आता सध्या जी आर मध्ये म्हटलेलं नाहीये, पण त्याच्यावर क्लिअरिफिकेशन येईल आणि शक्यता आहे मिळण्याची, बरोबर आहे. गट विमा सर्वांना मिळते. विकलांगता वगैरे हे जे आहे हे सर्व होईलच, कारण की त्यांच्या मुलांना वगैरे हे जे झालेलं आहे तर हे याच्यामध्ये जर यांनी पेन्शन जर घेतलं असेल तर तीच पेन्शन मुलांना सुरू होईल. अच्छा, जरी आता सध्या जी आर मध्ये म्हटलं नसेल तरी काय होणार आहे का, यामध्ये जर पेन्शन सुरू झाली असेल
आणि कुटुंब निवृत्ती वेतन असेल आणि मुलगी समजा विकलांग असेल, विधवा असेल, अवयत असेल तर त्यांना हे मिळू शकते. अजून GR मध्ये स्पष्ट आलेलं नाही, पण मिळण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. हे नाही सेवेत असताना जर असला तर अनुकंपा हा सर्वांना लागू राहील. तर याप्रमाणे हा आपण ओव्हरऑल सांगितलाय. आता आपण एक्सेलच्या शीटच्या माध्यमातून आपण ठरवू का RNPS घ्यायचा आहे का NPS घ्यायचा आहे. बरोबर आहे. आता आपण काय केलं आहे तर ही एक माहिती घेतली आपण आणि यांचं 1 जानेवारी 2031चं जे NPS बॅलन्स आहे ते 11,11,709 रुपये आहे. बरोबर आहे. आता तुम्ही इथं बॅलन्स टाकल्यानंतर हे बायबॅर्गेट होऊन जाईल. हे होईल 10%ची अमाऊंट आणि हे होईल 14%ची. थोडी कमी जास्त होईल. इथं असेल तर तुम्ही पण मॅन्युअली टाकून हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन इथं बरोबर टाकू शकता. ठीक आहे. आता आपण काय केलं का बा हे आधी सर्व्हिस यांची किती झाली याचा आपण विषय काहीच घेत नाही. त्यांची अमाऊंट टाकायची जेवढे असेल तेवढे. आणि याप्रमाणे आजपासून आपण 2026 पासून तर आपण काय केलंय 58 म्हणजे 33 वर्षाचं आपण इथं दाखवलेलं. एवढी तर होणार नाही, हे तर 47 ला सेवानिवृत्त होईल, पण आपण याप्रमाणे आपण इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे. आपण किंवा ज्यांना पहिल्यांदाच लागला असेल किंवा 2026 पासून करायचं असेल तर ते इथे बेसिक टाकून यांचं इथे 0 दाखवायचं आणि सर्व डाटा करायचा. त्याच्यामध्ये काय केलं आहे आपण तर दरवर्षी 10% DA वाढेल असं आपण गृहीत धरून आपण समजा हे केलेलं आहे. पुढचं एवढा तर वाढणार नाही, पण आपण जास्त, जर मी कमी दाखवला तर तुम्ही म्हणाल का कमी दाखवला, म्हणून मी जास्त दाखवलेला आहे. कारण की इकडे आपल्याला कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला इथं जास्त जर असलं तर आपल्याला समजेल का आपल्याला NPS किंवा OPS किंवा RNPS काय फायदा येतो. बरोबर आहे. तर आपण 10%नी केलेलं आहे. आता आपण बघितलं तर आपले 10% दर वर्षाला वाढत नव्हते. 2, 2, 4, 5, 6, 7% वर वाढलेलं नाही, पण आपण अजून 10% इथे पकडतो. ठीक आहे. याप्रमाणे आपण एक कॅल्क्युलेशन केलं 58 दरवर्षीचं का 6-6 महिन्याचं नाहीये. 58, 68 याच्याप्रमाणे आपण हे 10%चं घेतलं. आपल्याला जर वाटेल इथे तर 10% जास्त होते तर आपण या ठिकाणी 8% करू शकता. 8% हे कॅल्क्युलेशन होऊन जाईल. ठीक आहे. आता त्याच्याप्रमाणे हे DA कॅल्क्युलेशन केलं, ग्रॉस आलेलं आहे आणि ग्रॉस मध्ये काय होईल का तुमची हे 10%ची अमाऊंट, हे 14%ची आणि ही झाली टोटल अमाऊंट दोघांची. आणि एका वर्षामध्ये तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन राहील ते 4,44,000 राहील आणि 14% पाहिजे तर चुकलं. 14%चं एवढं कॉन्ट्रीब्युशन आणि तुमचं पूर्ण जे कॅल्क्युलेशन राहील कॉन्ट्रीब्युशन जे राहील ते एवढं राहील. हे आपण काय केलंय 12 महिन्याचं घेतलेलं आहे. गुन्हेला 12 केलेला आहे. याला गुन्हेला 12 करून 10 महिन्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि हे 14 महिन्याचं असं तुमचं एका वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन हे राहील 1,13,000. ही जुनी अमाऊंट आल्यामुळे इथे आपल्याला दिसत आहे. ही जी जुनी अमाऊंट आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे लक्षात येईल का हे कसं आलंय. Q3 घेतलेला आहे म्हणजे काय घेतलं आपण हे 14%ची अमाऊंट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ही 10%ची अमाऊंट घेतलेली आहे, म्हणून हे आपल्या इथे 2 ठिकाणी वाढलेलं आहे. तर आपलं आधीच असल्यामुळे आपण इथे घेतलं, याप्रमाणे हे झालं. आता याच्यामध्ये एक लक्षात घेऊ, ही जर पैसे आपले 4% व्याजाने असते तर आपल्याला काय झालं असतं 12 लाखावर आपल्याला 48,000 व्याज झालं असतं आणि 12 आणि 48 असं 12,16,000 आणि 48 असं आलं असतं 12,65,000 क्युम्युलेटिव्ह झालं. याचप्रमाणे हे सर्व आपले व्याजाचं अमाऊंट आणि चालू वर्षामध्ये 12 महिन्याची अमाऊंट याच्यावर आपण व्याज घेतलं. याप्रमाणे हे आपलं क्युम्युलेटिव्ह व्याज करत जर आलो आपण तर आपल्याला हे व्याजाची अमाऊंट होते 2,33,00,000. आपलं जे अमाऊंट होत आहे ती होत आहे 1,23,00,000 आणि याच्यावरचं हे व्याज 79,000 असं टोटल येत आहे आपल्याला. हे 2,33,000 2,33,00,000 बरोबर आहे. हा झाला आपला 4%ने आपण कमीत कमी व्याज पकडलं तर अमाऊंट घेते. याच्यापेक्षा जास्तच मिळेल पण आपण सेपर साईड धरलं. दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये काय केलं आहे का आपण NAV प्रमाणे केलं समजा तर आपण हे NAV जी आहे तर दरवर्षी 4% वाढेल असंच धरलेलं आहे. हे 4च्या वरच वाढते. आपल्याकडे कॅल्क्युलेशन सर्व आहे तुमच्याकडे, तुम्ही बघू शकता काय NAV आहे तर, परंतु आपण काय केलं 4% दाखवलं म्हणजे दरवर्षी आपण 4% वाढ दाखवली. त्याप्रमाणे हे एवढे युनिट झाले. हे युनिट्स कसे झाले
का 12,16,000 भागेला 40चा आपला रेट असा जनरल धरला, त्याच्याप्रमाणे एवढे युनिट झाले आणि हे युनिट्स गुणिले हे कॅल्क्युलेशन केलं तर 12 हे 12 इथं टॅली झाली. त्याच्याप्रमाणे दरवर्षी आपले युनिट्स इथे जमा होत गेले आणि त्याप्रमाणे आपले जे युनिट्स आहेत तर दर महिन्याला हे आधीच असल्यामुळे वाढले. दर वर्षाला आपल्याकडे 2700, 35, 2800 असे याच्याप्रमाणे आपले युनिट्स हे जमा होत आहे. बरोबर आहे, अमाऊंट वाढत आहे आणि हे पण वाढत आहे. तर त्याच्याप्रमाणे आपलं हे ओव्हरऑल जर केलं तर आपली ही जी अमाऊंट येत आहे 58 वर्ष, आता तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या किती घ्यायचं आहे. तर आता याच्याप्रमाणे मी घेतलं 2,24,00,000 येत आहे आणि 4% 2,33,00,000 येत आहे. बरोबर, ह्या असे आपल्या अमाऊंट येत आहे. बरोबर आहे, आपण एनपीएस चीच भरून कमी, आपण 4% पेक्षा कमी धरलेली आहे, सेफर साईड धरलेली आहे. आणि आता यांच्या बाबतीत समजा असं धरू का हे जर 48 ला जर सेवानिवृत्त होत असेल आपल्याला हे दिसेल. हे जर आपण डिटेल हे केलं ठीक आहे, आपण हे अमाऊंट असे देऊ, फॉर्म्युला हे केलं तर हे होईल कमी. याप्रमाणे आपलं काय होईल का 2 कोटी होईल, 2,44 होईल. आणि आता याचं पेन्शन किती बसेल ते बघू. आता याच्याप्रमाणे आपण हे दर याला 3% आपण ओळख आणलेला आहे, तर यांचं जे बेसिक होईल ते 59,000 होईल. बरोबर आहे. आता आपण जर इथे जर धरलं असतं 2028 ला 44 झालं असतं, काही जरी केलं तरी त्रैराशी काय आपण इकडे अमाऊंट वाढवली किंवा कमी केली तरी आपल्याला ते कॅल्क्युलेशन जो कॉन्स्टंट आहे तो सारखाच आहे. आता काय होईल, लास्ट बेसिक झालं 59,600, त्याचं पेन्शन बेसिक राहील 29,800 आणि डीए जो आहे तो 314% आहे. तर 314% 93,000 होईल. म्हणजेच यांना फॅमिली पेन्शन जे मिळेल ते 1,23,000 एवढी मिळेल. आणि याच केसमध्ये पूर्ण जे कर्मचारी सेवेत असताना मयत झाला असेल तर त्याला 1,23 मिळेल त्याच्या 10 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 65 पर्यंत. किंवा जर सेवानिवृत्तीनंतर 7 वर्ष किंवा 65 वर्ष जे काही असेल तर तेव्हा जे फॅमिली पेन्शन सुरू होईल ते 74,000. हा झाला ओल्ड ओपीएस चा. आता एनपीएस मध्ये काय होईल का, एनपीएस जर ऑप्शन घेतलं तर काय होईल का तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, परंतु तुमची जी अमाऊंट आहे ही 2,24,00,000 ही तुमची अमाऊंट तुमच्या ताब्यात राहील. यापैकी काय होईल का 40% अमाऊंट जी आहे तर त्याच्यावर तुम्हाला पेन्शन सुरू होईल. आणि हे पेन्शन आपण जर 6% जरी भेटते म्हटलं असं जरी विचार केला तरी ही कमीत कमी आपले 44,800 होते. आणि 60% जे तुम्हाला पैसे मिळणार आहे 1,34,00,000 तर हे पैसे तुमच्याकडे राहील, तुमच्या ताब्यात राहील. आणि याच्यावर जर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट केली समजा, किंवा तुमचं जे काही तुमचे कर्तव्य आहे, मुलाचे शिक्षण आहे, लग्न वगैरे आहे, जे काही असेल, घर बांधणं असेल, तर हे तुम्ही जर असं याच्यामध्ये हे कराल तर तुम्हाला काय होईल का हे पैसे तुमच्या कामात येईल. आणि जर समजा तुम्ही आरएनपीएसच्या हिशोबाने जर विचार केला तर तुम्हाला काय होईल, या ठिकाणी 1,34,00,000 तुमच्या ताब्यात राहील. आणि त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता काय करायचं. म्हणजेच तुमची जे 100% जी अमाऊंट आहे ती 2,24,00,000 त्याचं जर तुम्ही सर्व विनियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला काय होते 1,11,000 तुम्हाला पेन्शन दर महिन्याला मिळू शकते. पण तुम्हाला हे करावं लागेल आणि हे तुम्हाला तुमचे पैसे बरोबर ठेवावं लागेल तरच तुमचं हे नियोजन होईल, अदरवाईज होणार नाही. तुम्ही जर याच्यातून खर्च करत गेले तर हे याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट होणार नाही. पण हे जास्तीत जास्त आपण 6% दाखवलेला आहे. 6%च्या ठिकाणी जर तुम्ही 8% जर रिटर्न म्हटलं तर ही अमाऊंट वाढून जाईल. बरोबर आहे. 10% एखादा म्हटलं तर हे अमाऊंट तुमची वाढेल. बरोबर आहे. परंतु आपण 6% प्रमाणे लक्षात घेतो. म्हणजेच काय होईल की या पेन्शनच्या मानाने ही पेन्शन तुम्हाला 11,000 कमी मिळेल. परंतु 11,000 कमी मिळताना तुमच्याकडे 2,24,00,000 ची तुमच्याकडे असट राहील. बरोबर. आता आपण आरएनपीएस कडे वळू. आरएनपीएस मध्ये काय होईल का सेम जे आपण ओपीएस मध्ये पाहिलेलं आहे तशाच प्रमाणे तुम्हाला 20 वर्षाची सेवा झाली असेल तर तुम्हाला 1,23,000 पेन्शन मिळेल. आणि जर कर्मचारी सेवेत असताना मयत झाला तर त्यांना पहिल्या दिवसापासून 17,000 हे तुमचं हे बेसिक होईल. याच्यावरचा डीए आणि 74,000 यांना पेन्शन सुरू होईल. समजा सेवेत असताना कर्मचारी मयत झाला असेल तर पहिल्या दिवसापासून यांना 74,000 रुपये पेन्शन मिळेल फॅमिलीला. बरोबर आहे. आता हे आपल्या पूर्ण एवढ्या लक्षात आला.
तर आता आपण याचं काय करायचं, आपल्याला ओपीएस तर आता सध्या काही म्हणता येणार नाही, पण एनपीएस आणि आर एनपीएस पैकी काय निवडायचं हे आपल्याला आता बघायचं आहे. बरोबर आहे. आता या केसमध्ये बघू. आता असं समजू का आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर, बरोबर आहे, तर मयतचं जर मयत जर कर्मचारी होत असेल समजा, म्हणजे त्याच्या याच्याप्रमाणे, तर मयतच्यासाठी एनपीएसच चांगलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्याला काही असं वाटत असेल का बा आपलं म्हणजे कोणाला आपली तब्येत वगैरे माहिती असते वगैरे हे असते, तर त्यांना तर ते एनपीएस मध्येच राहायला परवडते. बरोबर आहे. किंवा अजून एक दुसरी गोष्ट, जे दोघेही नोकरीवर असेल पती पत्नी, तर त्यापैकी ज्याचं बेसिक कमी असेल त्यांनी एनपीएस घ्यायचं, आणि ज्याचं बेसिक जास्त असेल त्यांनी एनपीएस मध्ये राहायचं, आणि ज्यांचं बेसिक कमी आहे त्यांनी आर एनपीएस घ्यायचं. लक्षात ठेवा का ज्यांचं बेसिक कमी त्यांनी आर एनपीएस घ्यायचं. दोघांपैकी असेल तर एकाने घेऊन घ्यायचं आणि टेन्शन मुक्त होऊन जायचं. बरोबर. त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही ज्या दोघे सर्व्हिस आहे. आता आपण बघू का समजा बा पुढील हा 15 ते 20 वर्ष जगला, आता समजा 98 वर्षी सेवानिवृत्त झाला, अजून पुढची आपण 15 वर्ष, समजा 15 किंवा 20 वर्ष आपण त्या कर्मचाऱ्याचे दोघांची पकडू पती पत्नीचे, तर हे जर 20 वर्ष झाले तर याचं कसं होईल. बरोबर आहे. आता तुम्हाला काय होतं या केसमध्ये आपल्याकडे किती आहे, 2,24,00,000 अमाऊंट आहे. बरोबर आहे. 2 कोटी. आणि आपल्याला काय होईल, बाकीचं सर्व कर्मचाऱ्यांना जे भेटते ते तुम्हाला भेटेल. फक्त आपल्याला इथे प्रश्न आहे, पेन्शन घ्यायची का 2,24,00,000 सोडायचे, बस एवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता हे आपण बघू काय करायचं, तर याच्यातून आपल्याला ठरवायचं आहे. आता बघा, आता याच्यात आपण असं घेतलं, ओके, हा 2059 समजा असं म्हणून बेसिक कोणतं राहील, हे यांचं बेसिक हेच राहील. बरोबर आहे. पेन्शनचं बेसिक, कारण की अर्ध बेसिक राहील. आणि डी आपण काय केलं, 10% पुन्हा वाढवलेला आहे. बरोबर आहे. 10% डी वाढवलाय, आणि याची ग्रास टोटल म्हणजे एका वर्षात यांना जे अमाऊंट येईल ते 15,09,000 येईल. म्हणजे पेन्शन पोटी समजा जर यांनी आर एनपीएस स्वीकारला तर यांना किती एका वर्षाला या व्यक्तीला काय होईल, पेन्शन भेटेल 15 लाख एका वर्षाला, कधी 2059 आणि आता आर एनपीएस चा आपण विचार केला का ही जर अमाऊंट मधून जर यांनी वापरले असते तर कसं झालं असतं. तर आता या ठिकाणी बघा आपण काय केलंय, तर ही अमाऊंट आणि याच्यामधून काय केलंय, म्हणजे ही जी अमाऊंट आलेली आहे आपल्याला कोणती, 2,24,00,000, याच्यामधून काय केलं आपण, 15 लाख मायनस केले, आणि काय होते, हे जर आपली अमाऊंट असती 89,000 तर याला आपल्याला 44,000 आपल्याला काय झालं असतं, व्याज मिळालं असतं. तर याच्याप्रमाणे हे व्याज ऍड केलं म्हणजे मग काय होईल, 2,09,00,000. बरोबर आहे. हे 53 यांचा आपण व्याजाच हे केलाय. हे व्याज हे एका वर्षाचं पकडलेलं आपण. एका वर्षाचं व्याज हे 24, आणि एका वर्षाचं जे व्याज होईल हे 44,000 प्रमाणे, तर हे होईल एका वर्षाचं 5,38,000. आता 5,38,000 आपल्याला हे याच्यामध्ये ऍड करावे लागेल. म्हणजे याच्यामध्ये काय होईल का, या याच्यात दुसऱ्या वर्षी काय होईल, यांचं 30 लाखाचा खर्च होऊन जाईल. बरोबर आहे. पण आपल्या मूळ रक्कम मधून जर हे कमी केली असती तर काय झालं असतं, 1,99,00,000 असं करता करता काय झालं असतं का 43 लाख कुठपर्यंत शिल्लक आहे यांचे, 16व्या वर्षापर्यंत. बरोबर. म्हणजे 20 ते 73 पर्यंत काय होत आहे का यांची जी अमाऊंट होती 2,24,000 हे पूर्ण जरी जसच्या तशी ठेवून जरी आपण वापरली असती समजा, असं गृहीत धरू, कारण की 60% तर तुमच्याकडे 134 आलेले आहे, फक्त 89च गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. बरोबर आहे. तर ह्या 2,24,000 आपण, तर कारण की आपण मालक 2,24,000 आहे, तर त्याच्यामुळे आपण 2,24,000 पकडलेले आहे अमाऊंट. तर 2,24,000 जरी केलं असतं तर काय होते, हे 16 आणि अजून एक शिल्लक असल्यामुळे 17 इथे होते. आपल्याकडे हे काय होत आहे, हे 15 ते 20 वर्षापर्यंत, म्हणजे असं धरू आपण, कमी जास्त जरी झालं बीए वगैरे केलं तरी काय होतंय का बा, यांचे 17-18 वर्षापर्यंत यांची हीच अमाऊंट जी आहे 2,24,000, कारण की 2,24,000 आहे त्याच्यावर व्याज वगैरे येतच आहे तुम्हाला, का 2,24,000 म्हणजे 2,24,000 नाही,
त्याच्यावरचं तुमचं जे व्याज राहील ते पण आपल्याला पकडावं लागेल. तर हे पकडलं तर काय होतं का, ही तुमची अमाऊंट जी आहे तर 17-18 वर्षापर्यंत, हे थोडं आपण थोडं लक्षात नाही घेऊ, कारण की एवढं वर्ष जर कमी जास्त हे आपण रिस्क नाही घेऊ, कारण की कमी जास्त मार्केटचं वगैरे असल्यामुळे आपण काय करू, कमी 15 वर्ष पकडू. तर 15 वर्षापर्यंत तरी तुमचे 57 लाख इथे शिल्लक राहून राहिले. तर असं समजू का 15 वर्षापर्यंत तुमची अमाऊंट ही तुम्हालाच दिल्या जाईल 2,24,00,000, बरोबर आहे. मग आता इथे तुम्हाला हे ठरवायचं आहे का आपल्याला पेन्शन घ्यायची आहे का एनपीएस घ्यायचा, हे आता तुम्हाला ठरवायचं याच्याप्रमाणे. किंवा हे अशी अमाऊंट मी तुम्हाला मांडलेलं आहे, याच्यात हे तुम्हाला एक्सेलची शीट ओपन केलेली आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे याच्या डॉक्युमेंटमध्ये तुमचा डाटा भरा आणि जे तुम्हाला वाटत असेल ते याच्यामध्ये बघा. म्हणजे मग तुम्हाला वाटत असेल का नाही मी कॅल्क्युलेशन चुकीचं केलं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. आता अजून एक सांगतो, आता हे तर आपल्या तुमच्या लक्षात आलं, इथे 8% केलं त्याच्यामुळे माझा फरक पडला. 10%च आपण हे करू, जो अमाऊंट होता ना माझा मायनस आला, म्हणजे तेच तर माझं काय चुकलं होतं बघा, इथं मायनस आला म्हणजेच काय होणार तुमचं 17 वर्षापर्यंतच होत आहे, बरोबर आहे. परंतु आता इथे जर हे 8% डी वाढला असं गृहीत धरू आपण, वेतन आयोग वगैरे आपण काही धरू नये. तर याप्रमाणे आपलं काय होत आहे, इथे पण आपल्याला 8%च करावं लागेल. आठच फॉर्म्युला. याप्रमाणे 8% जर केलं तर ही अमाऊंट आपल्याला शिल्लक राहते. म्हणजे बघा 8% म्हणजे 10% जर असेल, 10% जर दरवर्षाला डीए मिळत असेल तर आपलं हे 18 वर्षापर्यंत आपलं चालते. आणि जर डीए 10च्या खाली असेल तर ही अमाऊंट आपली अजून पुढे वाढेल, बरोबर आहे. आता आपण बघू शकतो आपण का आपलं 10 वर्षामध्ये वेतन आयोगामध्ये आपण किती टक्के आलेलो आहोत, फक्त 58% आलेलो. म्हणजे 58% तर दर वर्षाला जर विचार केला तर आपल्या 10% प्रमाणे आलेलं नाही, 100% व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तर आपण 10% केलं. आता असं जर आपण विचार केला की 10 वर्षात 58% वाढले तर इथं आपण जर 5.5% केले समजा, बरोबर आहे. तर बघा 5.5%च्या हिशोबाने कॅल्क्युलेशन काय होणार, तरी तुमचे इथे तुमचे स्वतःचे पैसे 32 लाख शिल्लक आहे, बरोबर आहे. पुन्हा आपण इथं जो 8%, 10% ठीक आहे. आता एनपीएस मी काय केलंय, कमीत कमी काय म्हटलं 4% म्हटलेलं आहे, बरोबर आहे. 4%च्या ठिकाणी जर हे 8% असलं समजा, म्हणजे रिटर्न याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे. 8%ने अमाऊंट बघा किती होते, तर 8%ने तुमचे 5 कोटी होऊन राहिलेले आहे. आणि 5 कोटी जरी म्हटलं तरी तुमच्याकडे इथं 3,36,00,000 इथे अजून शिल्लकच आहे तुमच्याकडे, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन बघा तुम्ही करून, का असं हे नाही मी सांगतो म्हणून काहीतरी सांगून राहिलो म्हणून. तर हे बघा याच्याप्रमाणे ठीक आहे. 8% नाही मिळत असेल पुन्हा 6% घेऊ आपण, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे. फक्त कॅल्क्युलेशन केलं तर तरी याच्यात काय होत आहे 3,43,00,000 आणि हे इथे तुमच्याकडे 1 कोटी, म्हणजे 19 वर्षानंतर तुम्ही जर सिस्टमॅटिक जर केलं तरी तुमच्याकडे पैसे शिल्लक राहू शकते. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे, बरोबर आहे. हा एक पहिला पार्ट. आता मी दुसरा पार्ट येतो 8व्या वेतन आयोगात. 8व्या वेतन आयोगाप्रमाणे कसं होईल, आता आपल्याला 8व्या वेतनाप्रमाणे विचार करायचा, बरोबर आहे. तर हे 8व्या वेतनात हे व्यवसाय हे केलेला आहे. आता बघा यांचं बेसिक आहे 23,100. तर आपण काय करू का बा हे डबल होईल असंच बघू, म्हणजे फॅक्टर जो आहे तो 2चा फॅक्टर येईल असं गृहीत धरू आपण. आपण त्याला 3चा 2.5चा वगैरे हा सोडून देऊ, आपण कमीत कमी 2चा धरू, कारण की मी 2च्या प्रमाणे कॅल्क्युलेशन कसे केलं हे तुम्हाला हे एक्सेलच्या शीटवर समजून जाईल जर केलं तर. म्हणजे बघा आता एक समजून सांगतो कसं होईल. तर 8व्या वेतन, 8व्या वेतनावर डिटेल मी सांगतोच. आता 8व्या वेतनात कमीत कमी बेसिक आहे 15,000. 15,000 वाल्याचा पगार होता 28,000. तर 28,000 वाल्याचा पगाराचं काय करेल, 28 आहे तर याला मिनिमम वेजेस जे आहे तर ते 30,000 करेल. 30,000 केल्यानंतर तुमचा डे 0 राहील आणि टोटल तुमचं 30च राहील. एचआरए जेवढा आहे तेवढाच राहील, सीएलए तेवढाच राहील, टीए तेवढाच राहील. म्हणजे काय होईल 35,000. म्हणजेच काय होईल का तुम्हाला हे 17%नी वाढ होणार आहे, बरोबर आहे. कोणतीही वाढ हे 15 ते 20 किंवा 15 ते 25च्या मधातच होईल, त्याच्यावर वाढणार नाही. त्याच्यामुळे असं समजू नका आपले बेसिक एवढे वाढेल तेवढे वाढेल. हे उलटा अंदाज आहे, पण एक आपण रफ कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे हे 17 ते 18%च वाढ होणार आहे, बरोबर आहे. तर याप्रमाणे आपण काय केलं 46 घेतलं आणि ही सर्व कॅल्क्युलेशन याप्रमाणे केले जे काही तेच. तर आता असं जर ओढलं तर यांचं शेवटचं जे बेसिक होत आहे ते 1,19 होत आहे. तर यांना काय होते पेन्शन भेटत आहे 2,85,000, बरोबर आहे. फॅमिली पेन्शन 1,71. तर आता या केसमध्ये काय होत आहे 4,49,00,000 जमा होत आहे, बरोबर आहे. याच्यावरच हे अमाऊंट म्हणजे इथे काय होत आहे तर पेन्शनच्या अंगेशमध्ये तुम्हाला 60,000 रुपये दर महिन्याला लॉस होत आहे, बरोबर आहे.
लक्षात येईल आपल्याला, कारण की यांना पेन्शन 285 भेटते आणि तुम्हाला 224 भेटते. 60 म्हणा किंवा 1,00,000चा लॉस पकडा, काही प्रॉब्लेम नाही, याप्रमाणे होईल. आता याच्यात पुन्हा हे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा, ही जर अमाऊंट केलं तर काय होत आहे, तर ही 15 किंवा 16 वर्षापर्यंत हे आपली येतच आहे. आपलं हे खाते 73 पण 20 ते 73 पर्यंत तुमचे हे पैसे सर्व संपून जाईल, बरोबर आहे. तर त्यामुळे आपल्याला हे ठरवायचं आहे का बाबा इथे काय होत आहे, काय तुम्हाला हे जे गव्हर्नमेंट पूर्ण पेन्शन देत आहे 20 वर्षापर्यंत, ते देत आहे 7,86,00,000 आणि तुमच्याकडे जी अमाऊंट आहे ती आजच्या तारखेला, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या तारखेला तुमच्याकडे आहे 5.25 लाख, नाही 4.5 लाख, तर 4.5 कोटी, तर 4.5 कोटी. तर हे पुढे जर 20 वर्ष ठेवले तर तुमची किती अमाऊंट होईल हे तुम्हाला याच्यावर मॅनेज करायचं आहे. आणि याच्याप्रमाणे ठरवा तुम्ही का तुम्हाला पेन्शन घ्यायची आहे, म्हणजे RNPS घ्यायचा का NPS घ्यायचा. मी हे दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे, कारण की प्रत्येकाला आपल्या गरजा, आपलं हे बरोबर आहे. तर याच्याप्रमाणे हे बघायचं आहे. हे जर केलं समजा, तर या केसमध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी 2,69,00,000 हातात मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचं युनिट काय करू शकता वगैरे, बरोबर आहे. आणि समजा शिक्षण आलं, हे आलं, आणि तुमचे मुलं वगैरे मुली सेवेत लागले असेल किंवा कंपनीत वगैरे असेल, तर तुम्हाला तेवढी पैशाची जाणीव अडचण भासणार नाही. हे तुम्ही सर्व तुमचं ठरवा आणि त्याप्रमाणे बघा. म्हणजे तुम्हाला इथे दिसताना जरी तुम्हाला 60,000 रुपये महिन्यात दिसून राहिलेले आहे, पण ओव्हरऑल जर तुम्ही पुढचा विचार केला तर आपल्याला आपल्या हातात पेन्शन किती मिळेल शेवटपर्यंत, आपण दोघे नवरा बायको असेपर्यंत आपल्याला किती मिळेल, तर हे याच्याप्रमाणे हे करा. आणि इथं तुमची जी 60% जी आहे ती मिळाली आणि 40% तुमची याच्यामध्ये आहे, आणि ही अमाऊंट आपल्याला वापस मिळेल. परंतु ह्या केसमध्ये जर तुम्ही RNPS घेतली तर हे 4,49,00,000 हे आपले राहणार नाही, बरोबर. तर याप्रमाणे हे आपण सर्व पाहून घ्या. एक्सेलची सीट दिलेली आहे आणि याच्या आधी मी ह्या जुन्या दिल्या होत्या, तर जुन्याचं काही एवढं विशेष हे होणार नाही, तरी एकदा पाहून घ्या काही आपल्याला वाटत असेल तर, आणि आपापला डाटा याच्यामध्ये टाका आणि त्याप्रमाणे सर्व हे बघा. आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे असं पुढे चालून काहीतरी वेगळं होऊ शकते, पण माझा जो अभ्यास आहे, माझा शेअर मधला अभ्यास किंवा इकडला, तर त्याप्रमाणे मी एक सरळ आपल्याला सांगत आहे की काय करायचं. आणि याच्याबद्दल माझा कोणताही आग्रह नाही का तुम्ही NPS घ्या किंवा RNPS घ्या. हे माझं अजून पुन्हा सांगतो का हे तुम्ही ठरवा, तुम्हाला काय तुमची गरज आहे, काय आहे, तर बरोबर आहे. प्रत्येक जणाला काय आहे, प्रत्येक जण श्रेय लाटाचं कोशिश करते का बा आपल्याला हेच केलं, हे चांगलं झालं, आम्ही RNPS केलं वगैरे, जे काही असेल तर त्याच्याबद्दल त्याच्या याला बळी पडू नका. तुम्हाला जे वाटेल ते योग्य राहील, कारण की आपल्या मताने काही चूक झाली तर आपल्याला चालेल, पण दुसऱ्याच्या मतानं ऐकून जर आपण काही करतो तर ते हे होईल. आणि हे जर आपल्याला तुम्हाला माहिती बरोबर वाटली तर आता हे तुम्ही लोकांना शेअर करू शकता. जर तुम्ही पहिले तुमचा अभ्यास करा आणि तुम्हाला वाटेल नाही हे बरोबर सांगितलेली माहिती बरोबर आहे, तर मग हे आपण शेअर करू शकता, बरोबर आहे. तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी हे केलेला आहे, आणि या व्हिडिओची लिंक आणि हे ते येऊन जाईल आपल्या वेबसाईटला, सांगतो. याच्यामध्ये हे सर्व हे दिलेलं आहे आणि हे डिटेल्स हे दिलंच आहे आपण. आणि या ठिकाणी आपण GR पण सर्व GR इथे टाकलेलं आहे, हाताचं GR, हे मुदतवाढ दिलेलं आहे, आणि हे सर्व GR दिलेलं आहे. सर्व GRचा अभ्यास करा आपण, आणि आपल्याला जे योग्य वाटेल ते करा. कोणाच्या मताने तुम्ही काही ऐकू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.